नमस्कार, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आपल्यासोबत आहेत राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते सर। सर नमस्कार, आपलं स्वागत आहे। नमस्कार। आज आपल्याला ग्रामस्थ येऊन भेटले। यात्रेच्या संदर्भात 3-4 गावांची मीटिंग आहे। नेमकी कशी यात्रा असते आणि कशा संदर्भात आणि कशा पद्धतीने आपलं नियोजन असतं त्याबद्दल थोडं सांगा। दरवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये ही यात्रा नेहमी होत असते। यावेळेला आता 18 फेब्रुवारीला ही यात्रा आहे आणि ही यात्रा सुकाई, वरदाई, महाकाली या 3 देवींचं देऊळ आमच्या गावी आहे आणि हे 3 गावचं देऊळ आहे। त्याच्यामुळे 3 गावातले जे प्रमुख लोक आहेत ते या यात्रेसाठी मोठे प्रयत्न करत असतात आणि त्यासाठी या यात्रेला येणाऱ्या लोकांचं स्वागत करायचं। या यात्रेमध्ये देवीचं जे काही पूजा अर्चा जी आहे ती होते। त्यासाठी फार मोठा आरस केलेला असतो आणि एक लाट असते, ती लाट जी आहे ती फिरवायची असते। त्यासाठी गावातले मानकरी जे आहेत ते जमतात आणि मग 2 तासाच्या गजरामध्ये त्याची एक देवीला संपूर्ण वळसा घालतात। अशा 5 फेऱ्या झाल्यानंतर त्या लाटेलाही 5 फेऱ्या घालतात आणि मग मान भरतो आणि मग देवीला आरस वगैरे होतो आणि मग या यात्रेचं स्वरूप जे आहे ते वेगवेगळ्या संपूर्ण चिपळूण तालुका म्हणा किंवा मुंबईवरून वेगवेगळ्या तालुक्यातून रत्नागिरीतले सगळे लोक त्या ठिकाणी यात्रेसाठी रात्री अगदी 12, 1, 2 वाजेपर्यंत त्या ठिकाणी जमतात आणि प्रत्येकजण देवीला नमस्कार करतात। ही देवी नवसाला पावणारी आहे, जागृत देवस्थान आहे ते आणि गेले कित्येक वर्ष म्हणजे 150-200 वर्षापूर्वीपासून त्या ठिकाणी लोक येत असतात आणि त्यासाठी आम्ही लोक या ठिकाणी मुंबईमध्ये जेवढे चाकरमानी म्हणून आहेत हे सगळे चाकरमानी एक ठिकाणी जमून एकमेकाचा परिचय देखील होतो आणि त्या अनुषंगाने आम्ही एक देवीला मोठा आरस करण्यासाठी काही वर्गणी स्वरूपात पैसे जमा करतो आणि ते त्या ठिकाणी खर्च करत असतो, अन्नदानही करत असतो आणि या यात्रेमध्ये पार्किंगची व्यवस्था केली जाते, पाणी पिण्याची व्यवस्था केली जाते आणि स्वयंसेवक मोठ्या प्रमाणात असतात। पोलीस पण आम्हाला तिथे चांगलं सहकार्य करतात। संध्याकाळी एक मोठी कबड्डीची स्पर्धा असते दरवर्षी आणि त्या ठिकाणी 3 दिवस ही स्पर्धा असते आणि त्याचा बक्षीस समारंभ जो आहे फायनल ते शेवटच्या दिवशी होतं यात्रेच्या दिवशी आणि वेगवेगळ्या तालुक्यातून वेगवेगळ्या गावातून त्या ठिकाणी सगळे स्पर्धक आलेले असतात। वेगवेगळ्या गावच्या कबड्डी टीम असतात आणि त्यातून बरेचसे कबड्डी प्लेयर जे आहेत ते मोठ्या मोठ्या संघातून खेळायला लागले, देश पातळीवर खेळायला लागले। आता तर ऑलिम्पिकपर्यंत आमचे खेळाडू त्या ठिकाणून खेळून जाणारे जे आता बाहेर जातात ते त्या ठिकाणून बरेचसे लोक गेलेले आहेत। निलेश शिंदे देखील एक त्यातलाच एक चांगला खेळाडू जो प्रो कबड्डीमध्ये खेळला, आता तो संपूर्ण देशाच्या टीमचा तो प्रमुख आहे आणि अशा पद्धतीने एक चांगली उत्साह निर्माण केला जातो त्या ठिकाणी गावच्या ठिकाणी आणि ही स्पर्धा झाल्यानंतर एक देवीसाठी एक प्रोग्राम ठेवलेला असतो। त्या ठिकाणी सुद्धा सगळे गावचे लोक उपस्थित असतात, ते पाहत असतात। असं रात्रभर जागरण झाल्यानंतर ही यात्रा संपते। नमो गणपती ओंकारा, आदि तत्वा प्रणव गंभीरा, देवी शारदे मंगलवर्धे, बुद्धी ऐश्वर्य अविनाशी होदे। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्ते 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 नमो नमः।